सांगू इच्छितो की नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास 20-22 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। विजेच्या कडकडासह पाऊस असणार आहे, म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे वळू। पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, आज आहे 15 ऑगस्ट 2025, म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, शेगाव भाग, परतवाडा, त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे। काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे। आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 22 तारखेपर्यंत 22 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 23 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू। कारण की काय झालं, आज महाराष्ट्रामध्ये काय झालं, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर काय झालं की सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडं खूप काही ठिकाणी मुसळधार, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे, त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फोन यायलेत, जळगावकडं, नंदुरबारकडं पाऊसच नाही। तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, कळवण तालुका, त्याच्यानंतर येवला, रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा इकडं देखील म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे, इकडे देखील विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे। आणि इकडे देखील आज आणखीन म्हणजे जवळपास 23 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे। सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो। तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर वैजापूर, सिल्लोड, कन्नडचा भाग काही, त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज 15 ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे। वड्या नाल्याला देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर संगमनेर, त्याच्यानंतर कोकण पट्टीला देखील पाऊस पडणार आहे, मुंबईला देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे वळू। मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे 15 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 22 तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे 7 जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून दररोज जिल्ह्याचे वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातला वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू तुम्ही जरा सतर्क, तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी, अहिल्यानगरच्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडा, आष्टी, जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे, हे 8 दिवसात एकदा जोराचं पाणी येणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये पाथर्डीकडे येतो, त्याच्यानंतर करंजी घाट येतो, तिकडे देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच ह्या पावसामध्ये भरून जाणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं
परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणारं जायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलंय. तर तुम्हाला एक सांगतो, आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणजे आज 15 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्ट पासून म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते 22 म्हणजे 23 ऑगस्ट पर्यंत नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे. त्याचं पाणी जायकवाडी धरणाकडे जाणार आहे. जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील, वाहून जातील. म्हणून तुमच्या काय करायच्या 18 तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा, कारण की 22च्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे. त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये 30 तारखेपर्यंत भरून जाणार आहे. सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे. खडकपूर्णा देखील धरण भरून जाणार आहे. त्याच्यानंतर आपलं आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे, ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास 80, 85, 90 पर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर काय झालं की